गणपती बाप्पा मोरया. जय साईनाथ सर्वांना. कसे तुम्ही? तर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती, यश डांगे या चॅनलवरती. तर तुम्ही बोलत असेल की BTS काय आहे, काय आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा तुम्हाला बघायला भेटतंय. तर आता मी निघालो इकडनं नाला सुपारेवरून. तर आता इकडनं जायचं वाशीला. आता 11:15 झालेत. मी तिकडं दादाला बोलवणार आहे तिकडे घ्यायला. पण आपला हवंच आहे तसं तर. मी त्याला आपला घ्यायला बोलवणार आहे मी तिकडे. तो गाडी किंवा काहीतरी येऊन येईल मला घ्यायला. मी तिकडे राहतो, तुम्हाला दाखवेल काय ब्लॉग आहे, काय कशासाठी आहे, काय ते सर्व तुम्हाला बघायला भेटेल. कोणालाच माहीत नाही, घरी सुद्धा माहीत नाही की मी ब्लॉग बनवतोय. आणि ते लोक म्हणजे तिकडे जे आहेत ते लोक, त्यांना पण माहीत नाही मी ब्लॉग बनवतोय. आता वाजले 11:15 झालेत रात्रीचे. मी अचानक भयानक मध्ये निघालोय आणि ब्लॉग पण अचानक मध्ये चालू केल्यास. तर तुम्हाला समजेल पुढे पुढे काय आहे ते. आताच मी सांगणार नाही, कारण मला पुढे पुढे समजेल कसला आहे व्हिडिओ, काय आहे ब्लॉग कशासाठी आहे, काय ते तुम्हाला पुढे समजेल. कंटिन्यू राहा. जो पण चॅनलला नवीन असेल त्याने चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. हे नंतर करा तुम्हाला आवडलं. जय साईनाथ. जय साईनाथ. आम्ही मगाशी जास्त काही बनवलं नाही. हे बघा भाव आला आता घ्यायला. ते आता मी जीवनदाच्या घरी चाललोय. ते झोपायला मगाशी तयारी चालू होती तिकडे. तर मला डायरेक्ट जे काय टेक असतील ते उद्या सकाळी बघायला भेटतील. आम्ही चाललोय. झोप पण खूप आली. डायरेक्ट मी आलोय. आता किती वाजले माहित नाही, 2:30 वाजले असतील. 2:12 झाले. 2 वाजून 12 मिनिटं झाले. आता आम्ही चाललोय झोपायला. तर डायरेक्ट तुम्हाला उद्या भेटतो. तोपर्यंत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय साई. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. कसे तुम्ही सर्व? तर तुम्ही बघू शकता आज आपल्या एकविरा मंदिराची पालखीचं म्हणजे शूट चालू होणार आहे. तर बघूया. बघा तुम्ही कशा हसतायत. सगळेजण जाम एक्साइटेड आहेत. तर चला भेटूया आपण सीधा आता शूटिंग करताना. चला बाय बाय. एकविरा माऊली. हे बघा आपला पहिला शूट इकडे आहे, दिघा तलावच्या इथे आहे. बघा कमान जवळ इकडे सर्व सेटअप करतायत. कॅमेरामॅनचं काम चालू झालंय. नवीन भाव भेटलेत आपल्याला. फुल टाइमपास आहेत सर्व इकडे. काय रे आपल्या ब्लॉग मध्ये बघा आता शूटिंग चालली आहे आपल्या दिघा गावाची. दिघा गावात आज गाइस मी फक्त तुमचे 2 मिनिटं घेतो. फक्त एकदा बोला सगळ्यांनी. चंगळ्या बोले 2 मिनिटं नका देऊ. असं 2 मिनिटं नका देऊ. असं करणार गाइस तुम्ही. हे बघा बँडवाला जास्त बोलतोय, ठार करून मार. समजलं ना गावन गाणी आले माझ्या ग.
का कोलीवाऱ्याची राणी कशी शोभून दिसते गो का कोलीवाऱ्याची राणी कशी शोभून दिसते गो आई माझी सोन्यानं सजून ढिगा गावानं आईली गो आई माझी सोन्यानं सजून ढिगा गावानं आईली गो आई माझी सोन्यानं सजून आई माझी एकवीर माऊली ढिगा गावाची हैशान अंगण कीर्तन वार आईला देतान मानपान माऊली तुझ्या गावाची हैशान अंगान कीर्तन वार आईला देतान मानपान आई पालखीने शोभते ए तू असं काय हे करता रे मेरे को मालूम है ना तू ही कोण आहे? काकी आहे ना? काकी आहे ना ही? ही कोण आहे ही काकी आहे, ही काकी. नाही ही काकी ती काकी आहे दोघं काका? ए, दोघं काका? म्हणजे काय आहे? ऐ. दोघं काका. एक काकी बनवायला लागेल ती काकी. ए, ऐक ना ये एकवीर आमचा अर्धा सॉन्ग शूट झालंय आणि आपला नवीन दादा आहे मागाशी बोलला की मला व्हिडिओ मध्ये घेतला नाही तर घरातून उचलीन आणि खर्च पाहिजे तेवढा सगळा घरी उचलेन डायरेक्ट घरातून तेव्हा इकडे आता सगळं बसले आहेत इकडे सॉन्ग शूट चालू आहे अजून अर्ध बाकी आहे चॅनल को सबस्क्राइब करो. ओके ठीक आहे चालेल भावना पोहोचल्या तुझं काय छान दिसतंय ना? काय बोलायचं का दोन मिनिटं ब्रदर्स अँड सिस्टर बस झाला. भावांनो 2:40 झालेत आवरा पैसा आला कुठून दोन चैनी घातल्यात कोणाचं तर माहीत नाही अजून थांबलोय अजून किती बाकी आहे काय माहित नाही अजून जेवायला स्टार्टिंगचे टेक बाकी आहेत अजून जेवायला जेवायचं पण सोडलं बाकी ना आहे. आम्हाला काही जेवायला काम फुटला आवरा आमचा हे मेकअप बिकअप फाउंडेशन सगळा गेला फाउंडेशन गेला सगळा त्या पोरीला तिला करायला साधं energy पण सांगितलेलं गेली डोक्या अंगातून डोक्यात पोरींना मेकअप करायला सांगितलेला तिने ते काय तो एक तो स्प्रेच मारायला विसरले स्प्रे नाही मारला सिमेंट थापले बाकी ते असं घेतलं सकाळी ते मला पाणी. 3 वाजता बोलून हे सगळे घरी मी रात्रभर झोपलो ना सगळे झोपून आले आरामशीर. काय माहिती सकाळी 8 वाजेपर्यंत आम्ही मेसेज केला होता तो आडवा पडलेला होता किती खोटं बोलणार आहे ह्याचा काय नाही प्रॉब्लेम नाही खोटं बोलतो एक नंबरचा खोटं मी सकाळी 8:30 वाजता मेसेज केलेला नुसतं 15 मिनिटं डोळे लागले यांनी डायरेक्ट मेसेज केला मी सकाळी 8:30 याला मेसेज केलेला हा भाई बोलतो मी अजून बेडवर आहे आणि घरात कुणी नाहीये भाई हा घरात नसताना करत काय होतं काय माहिती शोधून नाही भेटणार. मी काय बोलतोय या 2 चैनी घातले तर जवळच्या माणसांनी बघितलं तर काय बोलते जवळच्या माणसं एवढंच बोलतील की यो काय याचा अचानक वावरा आम्ही कसा झाला नाही नाला सुपारा नाला सुपाराचा मोठा पाटील आहे ह्यो. नाला सुपारान कधी पाणी येत नाही असं ऐकलं आम्ही पण आता हा आल्यापासून पाणी येईल तिकडं कारण की बघा ना पैसा नुसता पैसा नुसता आवरा जमिनीचा पैसा जाम पैसा आलाय जमिनीचा पैसा माझंच आहे सॅमकडे काय तू नाचत का नव्हती मगाशी नीट अगं मी काय माझं बोललेलं नाव सुनील आणि हिचं पण नाव पाहिजे सुनील तुला? सुनील सांग नाव चांगला सांग नाच आता मी तुला पटकन 2 चॉकलेट देईल. आयफोन देल आयफोन हे बघ माझा आयफोन तुला दे ए असं नाही भेटणार तुझं नाव तर सांग खराब होईल डायरेक्ट जॉईन येतो कवर काय मेकअप कवर नाही रे. कवर आहे अजून खराब करतो मी लावले हजार सोड ना. नाही ना खराब काय कॅमेरा फुटायसाठी असं कवर दिलंय? किती लागली लेन्स आहे. हॅलो किती लागली तू नाकाला लावले ना फोडी आली रक्त येतं. कुठे आलंय काय तुला विचारू नको लागली का पैसे मी इकडे केलं ना तुला तिकडे बाजूला लागलंय ना. फोडी आली आहे, फोडी फुटली तर मग मी इकडे करतो ना जो मेकअप खराब करतो ना मी हात फोडून टाकायचा. हा काय Speaker पण ऐका असं आमच्या ह्याच्यातली सर्वात मस्ती पोरगी म्हणजे ही तू फोन कुठे आहे? ह्याला काय काय ना? म्हणायचं? जा तिकडे जा तिकडे जा. ए तुला फोन पाहिजे. फोन करतो तिकडे जा. ए तुला हे फोन बघा, पाहिजे. आमच्या ह्याला काय मेकअप खराब काय झालं? नाही आणलं त्या चष्मा. तर आम्ही इकडे जेवलो मगाशी थोडा आराम केला मगापासून झाली का आता मस्ती? इकडे चालू परत 5:45 झालेत आता इकडे शूटचा अजून बाकी आहे तेव्हा तिकडे सर्व आतमध्ये तयारी करताय तिकडे बघू शकतो काय चष्म्याचा काय विषय चष्माच काय झाला फोन येतोय काय नाही ते काय आठवत नाही. कोणाचा आहे तो भाई माझा चष्मा होता सॉरी तुझा चष्मा होता तो तुम्ही मला दिला याचा चष्मा त्यांनी घेतला हे बघा ह्याचा चष्मा घ्या बोला तू. आणि यांनी माझा चष्मा घेतला बा
असं काय ये देखा करायचं? बच्ची अपना चष्मा. फार का पोरगा म्हणून अन्याय करणार का असा चष्मा वरणार ते पण असं नाही केलं पाहिजे. कसा गोड पाला हे दे तिला ते असं स्टार्ट करा सम्राट तिला घे पाहिजे. लांबून घे त्यांना, त्यांच्यासोबत घे, परत टाकायला वाईट घे मयूर, एकदम वाईट घे त्यांच्यासोबत घे, वाईट घे एकदम वाईट बस. जय एकविरा आमचं सॉन्ग झालं आहे पूर्ण शूट. आरती पण होती तिथे आणि आता पाऊस पडायला लागला आहे. आता वाजलेत 8:30 वाजत आले. आम्ही चाललोय घरी. आरतीचा एक्सपिरियन्स सांग. काय आरतीचा एक्सपिरियन्स सांग. कशी वाटली आता आरती? आरतीचं खूप छान वाटलं. आता बाकी जाऊन अजून पुढे सांगेन. हो इकडे पण शूट झालं होतं. आम्ही चाललोय चेंज करायला. चेंज करून डायरेक्ट इकडनं छू होऊन जाणार आहे घरी. जय साईनाथ जय एकवीर. तर तुम्ही बघितलं आपलं सॉन्गचं शूट कसं झालं काय ते. तुम्ही बोलत असाल की छोटा ब्लॉग आहे करून, पण छोटा ब्लॉग नसता ॲक्च्युली हा. मी व्हिडिओ काढायला दुसऱ्याला दिला होता फोन, म्हणजे दोघा तिघांना दिला होता फोन. तर एकाने तर म्हणजे कॅमेरा चालूच ठेवला. आम्ही नाचतो वेगळीकडे, कॅमेरा होता दुसरीकडे. याच्यामध्ये चार्जिंग त्याने 20% अशीच घालवली माझ्या फोनची चार्जिंग. आणि मग नंतर मी दुसऱ्याला म्हणजे जीवनदाला दिला फोन. त्याने पण म्हणजे काढले व्यवस्थित. मला जसे स्टार्टिंगचे क्लिप पाहिजे होते, फुटेज पाहिजे होते, ते मला भेटले नाही. दिघा कोळीवाडा तिकडची माणसं खूप प्रेमळ होती. त्यांनी असं म्हणजे भासूनच नाही दिलं की आपण कोणाकडे परक्याकडे आलो आहे. खूप काळजी घेतली त्यांनी. जेवणापासून सर्व म्हणजे तिकडे राहण्यापासूनची सोय पूर्ण सर्व केली होती. तर तुम्ही ब्लॉग बघत असाल तर तुम्हाला खूप खूप मनापासून धन्यवाद. तुम्ही म्हणजे एवढं सर्वांची, एक दोघाचं ठीक आहे पण एवढं सर्वांचं कोण कधी म्हणजे करत नाही. पण तुम्ही खूप सर्वांचं केलं. सर्वांची आईसारखी काळजी घेतली तिथे. आपला सॉन्ग आलेला आहे तर नक्की जाऊन सॉन्गला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा. आपलं एकविरा माऊलीचं गाणं आहे. उद्या आहे संडे. तर मला ताडदेवचा राजाचं पाद्यपूजन आहे, मी तिकडे जाणार आहे. तिकडचा पण ब्लॉग येईल. हा ब्लॉग त्याच्यानंतर येईल मला वाटतं आहे. पाद्यपूजनचा ब्लॉग लवकर येईल. आणि अजून एक ब्लॉग आपला पेंडिंग आहे, तो सांगणार नाही मी कोणता आहे. तो ब्लॉग पेंडिंग आहे पण तो बघू आता कधी. टाईम लागेल त्याला थोडा, म्हणजे एडिट पण आहे. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा मला. आणि एकदा सर्वांना मनापासून खूप खूप थँक्यू. मानसी वहिनी तुम्हाला पण खूप खूप थँक्यू. तुम्ही मला बोलवलं. तुम्हाला सांगतो माझं नक्की नव्हतं की माझं होई नाही चालू होतं. जाऊ की नको, जमेल की नाही. पण ठीक आहे, गेलो मी. आणि तिकडे सर्वात मोठी एक गोष्ट, मला जायचं होतं कारल्याला. खूप इच्छा होती माझी कारल्याला जायची. पण तिकडे आईचं मंदिर होतं. मला माहीत नव्हतं तिकडे आईचं मंदिर आहे. तर मी तिकडे गेलो, तिकडे आईचं मंदिर बघितलं. तर आणि म्हणजे असं खूप मनाला असं झालं की मी एकविरेला चालू करून कारल्याला चालू आहे. मी खूप इच्छा होती माझी तिकडे जायची. पण आईला तिकडे बघितलं, असं डोळे भरून बघितलं आईला मन भरून, तेव्हा कुठे मनाला अशी शांती भेटली. आणि तिकडे जी आरती होती ती मी त्याचे फुटेज काढले आहेत. पण मला असं म्हणजे मला पाहिजे तसे मनासारखे नाही भेटले आहेत, अर्धे भेटले आहेत. तर आपण एक काम करू, नेक्स्ट टाईम कधीतरी वेळ काढून स्पेशली शूट करायला जाऊ तिथे, तो पण ब्लॉग बनवू आपण. तर मी ते बघितलं
म्हणजे व्हिडिओ तर आले तसे प्रॉपर आहे, पण स्टार्टिंगपासून ते एंडपर्यंत मला नीट भेटली नाही आरतीची व्हिडिओ. तर मी जे म्हणजे वारं खेळत होते सर्व, मला ते प्रॉपर भेटला नाही. ठीक आहे, आपण नेक्स्ट टाईम जाऊ तिथे. नेक्स्ट टाईम पूर्ण मी माझ्या जिम्मेदारीवरती जाईन. असं म्हणजे कुठे काय असेल तर आपण, मी बोलतो ना की हा चांगला आहे, अरे काढेल, आपण भरोशाने कोणाला तरी देतो आणि नंतर आपल्याला समजतं आपले क्लिपच आलेत नाहीत. पण ठीक आहे, काय नाही, जेवढे आलेत तेवढे मी दाखवायचा प्रयत्न केला तुम्हाला. ठीक आहे, तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. ब्लॉगला पण लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय साईनाथ, जय एकविरा. Thanks. Love you. Forever.